नमस्कार. देशाचा मालक मतदार राजा हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा. गेल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 2 टप्प्यातल्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी खूप कमी आहे. 52%, 50%, 55% हे खूप वेदनादायी आहे. मतदार हा देशाचा मालक आहे. आपल्याला 5 वर्ष नोकर नेमायचा आहे. तर हे आपण काय केलं पाहिजे हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे. युथ इंडिया चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक घडीची सर्वप्रथम बातमी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर आता वळूया मतदार राजा जागाव. सत्तेमधला जो पॉलिसीचा धागाव सध्या 2024 लोकसभा निवडणुकीचे वारे होत आहे. त्याच्यातले 2 टप्प्याचे महत्वपूर्ण मतदान झालेले आहे. त्या मतदानाची टक्केवारी बघितली असता ही खूप खालवलेली आहे. 50%, 52%. जर आपण मतदार हा देशाचा मालक असतो, आपल्याला 5 वर्ष आपल्याला नोकर नेमायचा असतो, त्यात आपण हलगर्जीपणा करायला नको. शिकलेल्या व सुशिक्षित लोकांना माझं सांगणं आहे, 1 दिवसाची सुट्टी वाया न घालता आपल्याला देशातील जे घटनेचं पद आहे व जी पॉलिसी मेकर आहे, जे एमपीचं काम आहे, खासदाराचं काम आहे, ते 5 वर्ष आपल्या भविष्याचं कार्य करणार आहे, त्या करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण मतदान करणं गरजेचं आहे. भले आपल्याला प्रथम उमेदवार नसून आवडला, द्वितीय उमेदवार नसून आवडला तर तिसरा पर्याय नेमावा. तिसरा पर्याय पण नाही आवडला तर नोटाचा पर्याय देखील आपल्याला दिलेला आहे. पण आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावला गेला पाहिजे व चांगले लोक या संसदेमध्ये पाठवले गेले पाहिजे. मुळामध्ये आपण जे मतदान करतो तर ते आपल्या भल्यासाठी व आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी करतो. उमेदवाराचे मुद्दे कसे असायला हवे, आरोग्याविषयी त्याचं काय मत आहे, त्याचं शैक्षणिक विषयी काय मत आहे, त्याचं भारताच्या जडणघडणीबद्दल काय मत आहे, त्याचं भारताच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल त्याचं काय मत आहे, हे असे सगळे वैचारिक मत कोणता नेता किंवा कोणता उमेदवार करू शकतो याचं आपण अभ्यासणं गरजेचं आहे व आपलं मत आपण त्या मतदाराला देणं गरजेचं आहे. मुळामध्ये आपण मतदान करणं गरजेचं आहे व आपल्याला 5 वर्ष नोकर नेमण्याचा जो अधिकार आहे, आपण मालक आहोत. जर आपण हलगर्जीपणा केला तर हे नोकर आपल्याला दडपशाही करतात व आपल्यावर 5 वर्ष लादले जातात व आपल्याला कोणतेही कार्य होत नाही. मतदानाने मतदाराचा हक्क गाजवला पाहिजे. जर नाही गाजवला तर त्याचा परिणाम काय होतो आपल्याला माहितीच आहे. 50% मतदान टक्केवारी खूपच खराब आहे. मतदानाची टक्केवारी 100% असायलाच हवी. आपल्याला आपला देशातील कार्यसम्राट कसा असावा हा ठरवण्याचा अधिकार आपल्याला ज्या घटनेने दिला, ज्या संविधानाने दिलाय, त्या संविधानाचा अधिकार आपण 5 वर्षातून एकदा बजावतो. तो बजावणं गरजेचं आहे. त्यामुळे चांगले लोक जातील. त्यामध्ये जे नोकर आहे, सुशिक्षित, बेरोजगार आहे, सुशिक्षित वर्ग आहे, त्यांनी तर हा हक्क बजावलाच पाहिजे. नाही तर मग एका दिवसाची सुट्टी घेऊन ती मोज मस्ती करण्यात काही अर्थ नाही. लक्षात असू द्या, आपल्याला भारताचं भविष्य घडवायचंय, त्याच्यामुळे आपल्याला मतदान करणं खूप गरजेचं आहे. तरी मतदानानं आपण या कमेंटच्या माध्यमातून जरूर नमूद करावं की हो, आम्ही मतदान जरूर करणार व मतदानाची टक्केवारी वाढवणार. व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक मतदारापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे व त्यांनी मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे व आपल्याला ज्याची नेमणूक करायची आहे ती नेमणूक केली पाहिजे. असं काही नाही का आपल्याला उमेदवार आवडला नाही, नोटाचा पण ऑप्शन आहे. जर आपल्याला प्रथमदर्शी उमेदवार नाही आवडला, जो द्वितीयदर्शी उमेदवार नाही आवडला तर आपल्याला तिसरा पण पर्याय असतो. तिसराही नाही आवडला तर आपल्याला नोटाचा पर्याय दिलाय. नोटाचं बटन दाबावं, जेणेकरून आपल्याला ही लोकशाही वाचवता येईल व लोकशाहीचे मूळ पाय मजबूत करता येईल. तरी मला आशा आहे की आपण कमेंटच्या माध्यमातून उत्तर द्या की आम्ही मतदान करणार आहोत. धन्यवाद.